Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय आज आपण आपला जो नवीन IPO आलाय ICICI प्रुडेन्शियल AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी याच्यावर आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. ॲनालिसिस हे एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे. जे काही सेबीनी डिस्क्लेमर रूल्स जे काय आहेत ते आपण फॉलो करूनच सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. डिस्क्लेमर तुम्ही अगोदर व्हिडिओच्या आधी बघितलंच असेल. हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी. सो स्टार्ट करूयात. आता IPO ॲनालिसिस करताना काय गोष्टी बघायच्या असतात. तर पहिल्या मेजर गोष्टी आहेत जे की इथे तुम्हाला दिसेल बिझनेस स्ट्रेंथ, फायनान्शियल्स, व्हॅल्युएशन, रिस्क आणि ओव्हरऑल आपण त्याचं कन्क्लुजन काढू की ओव्हरऑल मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे त्या कंपनीची, काय व्हॅल्यू बनते. सो लेट्स स्टार्ट IPO ॲनालिसिस ऑफ ICICI प्रुडेन्शियल. सो फर्स्ट आपण समजून घेऊयात कंपनी आणि कंपनीचा बिझनेस मॉडेल काय आहे. म्हणजे कंपनी नक्की कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काय करते आणि तिचं वर्किंग काय चालू आहे, काय काय तिचं इम्पॉर्टन्स मार्केटमध्ये काय आहे, हे पहिलं आपण समजून घेऊयात. सगळ्यात आता बघा इथे पहिलीच गोष्ट इथे जी आहे ती म्हणजे आहे म्युच्युअल फंड ॲसेट जे आहेत ते मॅनेज करते ही कंपनी. इंडियामध्ये जेवढे कुठले म्युच्युअल फंड आहेत, SBI म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, सगळे भरपूर XYZ, HDFC बोला, सगळे. त्या सगळ्यात मोठं म्युच्युअल फंड हाऊस आहे SBI आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरला येतं ते म्हणजे हे आपली एक ICICI. सो सगळ्यात मेजर पॉइंट तर हाच आहे की एक मोठी कंपनी आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रीमियमही हाय. आपण त्याच्यावर बोलूयातच नंतर. पण त्याचा प्रीमियमही तेवढाच हाय आहे. सो एक बेनिफिट म्हणजे एक स्ट्रॉंग पॉइंट जो बोलता येईल तो म्हणजे आहे, की एक लार्जेस्ट फंड हाऊस आहे. दुसरं म्हणजे डायव्हर्सिफाईड आहे. त्याच्यानंतर लार्ज रिटेल बेस त्यांच्याकडे आहे. तर कशा थ्रू आहे? तर त्यांच्या जे बँक्स आहेत, त्यांच्याकडे आउटलेट्स तेवढे जास्त आहेत आणि त्याच्यामुळे विथ द हेल्प ऑफ बँक कनेक्शन्स ते ट्राय करतायत, की इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये त्यांच्याकडे येण्यासाठी. सो ही एक गोष्ट आहे. तर मग त्याच्यामुळे कंपनी ओव्हरऑल प्रॉफिटेबलच आहे. प्रॉडक्ट्स त्याचे आहेत हायब्रिडमध्ये, इक्विटीमध्ये, डेब्टमध्ये आणि अजून अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत. जे की बॉन्ड्स वगैरे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे आहेत. ते ते हेल्प करतं त्यांच्या डिस्ट्रिब्युशनसाठी आणि त्यातही त्यांचे प्रॉफिट आहे. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे पर्सेंटेज वाईज त्यांचं काम चालतं. 1% तुम्ही जी बघता ना म्युच्युअल फंडच्या खालती ते आपण बोलतो बघा रेशिओ. जो रेशिओ असतो ना, तो रेशिओमध्ये जे पर्सेंटेज असतात ना, आता काही-काहींचे फिक्स असतात. 1% जे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ जे स्वतः बनवले गेलेले असतात, त्यांचे अजून हाय असतं. जे ऑलरेडी जसं की निफ्टी 50 आपण बोलतो. तर निफ्टी 50चे फक्त जर म्युच्युअल फंडमध्ये जर स्टॉक्स आहेत, तर त्याच्यात तुम्हाला डायव्हर्सिफाय करायची गरज नसते. जो पोर्टफोलिओ मॅनेजर असतो, त्याला डायव्हर्सिफाय करायची काही गरज नसते. सो त्यावेळेस तो जो एक्सपेन्स रेशिओ बोलतात त्याला. येस, आय गॉट द नेम. एक्सपेन्स रेशिओ. जो एक्सपेन्स रेशिओ असतो ना, तो कमी असतो निफ्टीच्या वेळेस. कारण का निफ्टीचे ऑलरेडी स्टॉक्स किती आहेत ते माहिती आहेत. पर्सेंटेज वाईज त्यात ते फक्त आपला जो त्या ॲसेट्समध्ये फक्त पैसे डिस्ट्रिब्यूट करायचे आहेत त्यांना. अजूनही प्रोसेस असते बट ईझी आहे हे. बट जे डायव्हर्सिफाईड असतं, त्यात ते जे पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात त्याची मेहनत असते. मग त्याच्यामुळे त्यांना एक्सपेन्सिव्ह रेशिओ जास्त लागतो. सो ह्याचे एक्सपेन्सिव्ह रेशिओजवाले पण म्युच्युअल फंड्स आहेत, नॉर्मलवाले पण आहेत, निफ्टी 50 वाले पण आहेत. सो त्याच्यावर ह्यांचा प्रॉफिट रेशिओ असतो. तो एक तर असतोच. अजून इतरही गोष्टी असतात. त्यानंतर बिझनेस समरी बघितलं गेलं तर बेनिफिट म्युच्युअल फंड आहे. इंडियामधलं ग्रोवालं बोलता येईल. आपण ICICI बँक जी बोलतो ना, त्यांच्यासोबत
आता त्यांच्याकडे तुमचं जर अकाउंट असेल, तर तुम्ही बघितलं असेल, की ते कधी-कधी सजेस्ट करतात, की "सर, हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत चला. लाँग टर्ममध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल होईल." मग मध्ये तुम्हाला स्कीम सांगतात किंवा मग कॅल्क्युलेशन सांगतात. बट प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन तसंच जाईल असं नाही. मार्केटच्या कंडिशन्सवर आहे. आता गेल्या 15 वर्ष मार्केट अपट्रेंडमध्येच चालत आलं. लाँग टर्ममध्ये मार्केट अपट्रेंडलाच चालत आलंय. बट मार्केटची काय सवय असते, एक डंप येतो. म्हणजे एक एक रिव्हर्सल येतो प्रत्येक 4 वर्षांनी, 5 वर्षांनी. जर तुम्ही त्या खालच्या फेजमध्ये बसलात, तर मग तुम्हाला तो प्रॉफिटमध्ये तुम्हाला ग्रोथ दिसेल. पण जर तुम्ही वरती बाय केला आणि नंतर मार्केट जर खालती आलं, तर तुमचं म्युच्युअल फंड मायनसमध्ये असेल. पण तुम्हाला ते कॅल्क्युलेशनमध्ये ते गोष्ट नाही सांगणार. ते सांगतील की डायव्हर्सिफाय आहे. ओव्हरऑल तुम्ही नंतर हळू-हळू प्रॉफिटला याल. बट मार्केटमध्ये मार्केटची ओव्हरऑल कंडिशन जर डाउन ट्रेंड चालू आहे कंपनीचा, भले प्रॉफिट वाढत असेल, क्वार्टरली रिझल्ट चांगले येत असतील, तरी कंपनी एक वरती हाय बनून परत थोडंसं एक रिव्हर्सल करतेच. मार्केटमध्ये अपट्रेंडला डायरेक्ट जात नाही. तुमचं एकदम एक्स्ट्रीम ग्रोथ असेल, तर मग पॉसिबिलिटी. सो त्याच्यानंतर आहे फायनान्शियल परफॉर्मन्स. फायनान्शियल परफॉर्मन्स ग्रेट आहे. तुम्ही इथे बघू शकता प्रॉफिट रेशिओ जो आहे तो डबल बोलता येईल. रेव्हेन्यू डबल बोलता येईल. रिटर्न ऑन इक्विटी यांनी इथे जास्त दाखवलंय कारण का ते ऑफलाईन मार्केटमध्ये होतं. आता ऑनलाईन मार्केटमध्ये आपल्याला जे काही आर-ओ-आय आहे तो आपल्याला दिसेल. स्ट्रॉंग फीज इन्कम इन इक्विटी अँड हायब्रिड फंड्स जे आता आपण मागाशी बोललो, की जी फीज इन्कम आहे त्याच्यावर अ, त्याच्यावर त्यांची कंपनी एकदम स्ट्रॉंग ग्रोथ दाखवतीये. कारण का म्युच्युअल फंड्समध्ये आत्ताशी फक्त 3% आपलं जे ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे त्याचं फक्त 3% लोकं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतायत. ज्यांना त्या गोष्टीचं फायनान्शियल नॉलेज आहे. फायनान्शियल नॉलेज पूर्ण आहे हे पण नाही बोलणार मी, बट म्युच्युअल फंड करतायत. सो व्हॉट धिस मीन्स म्हणजे आता ह्याचा ओव्हरऑल फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे कन्क्लुजन काय येतंय तर प्रॉफिटेबल आहे. अर्निंग पण चांगली स्केलेबल आहे. परत ओव्हरऑल क्वार्टरली रिझल्ट्स चांगले म्हणजे क्वार्टरली रिझल्ट्स नाही येत अजून पण चांगले आहेत सगळं. तर फायनान्शियल इज व्हेरी स्ट्राँग. त्याच्यानंतर आहे व्हॅल्युएशन. आता व्हॅल्युएशन जसं की मी तुम्हाला बोललेलो आय-पी-ओची प्राइस बँड. प्राइस बँड त्यांनी दिली आहे 2000च्या जवळ. 2061 ते 2165. आता ही व्हॅल्युएशन जस्टिफाईड होते का त्या प्रीमियमला? कंपनी जस्टिफाय होते का त्या प्रीमियमसाठी? तर हो, कंपनी भरपूर स्ट्राँग आहे. जो फंडामेंटल आहे, जे ग्रोथ आहे ती स्ट्राँग आहे. बट जो प्रीमियम आहे तो एक्स्ट्रीम हाय आहे. जर जर आता आय-पी-ओ कमी नाही लागला असता, तर जास्त चान्सेस होते, की मोमेंटम पकडत चालायचं. बट अगोदरच प्रीमियम एवढा हाय ठेवलाय, की आता जे मोठे बिग इन्व्हेस्टर असतात त्यांना काय नाही. बट जे स्मॉल इन्व्हेस्टर असतात ना, ते प्रीमियम बघून इन्व्हेस्ट करतात. आता ही लोकांची सायकॉलॉजी माइंडसेट आहे. बट याचा इम्पॅक्ट नाही पडत. कारण का तुम्ही जर कंपनी मोठी बघताय, कंपनीचं फंडामेंटल स्ट्राँग आहे. ती 2,000 ला का असेना, ती 10,000 ला पण जाईल. पण लोकांचा माइंडसेटच हा झालाय, की आपण 500च्या आतले स्टॉक घेऊ आणि मग ते जातील किती 5,000, 10,000. पण गरजेचं नाही. एम-आर-एफ स्टॉक एका काळी 5,000 लाच होता. ज्यावेळेस इतर स्टॉक ₹10 ला होते. लोकांनी 10 वाले घेतले. काहींनी एम-आर-एफ घेतले. एम-आर-एफ पण 10x झाला. तो पण ₹10 चा आत्ताशी 120, 110 असं चालू आहे. सो हेच आहे. जर फंडामेंटल स्ट्राँग आहे, तर प्राईस बघू नका. ती फंडामेंटलला ती मॅच करतच चालते. जर फंडामेंटल स्ट्राँग आहे, कंपनी काहीही निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही देते मार्केटमध्ये किंवा कंपनीमध्ये काहीही चुकीची गोष्ट नाहीये, काही वाईट क्वार्टरली रिझल्ट नाहीयेत. तर तुम्हाला मार्केटमध्ये ती कंपनी प्रॉफिटेबलच ओव्हरऑल अप ट्रेंडमध्येच दिसेल. सो कंपेअर केलं दुसऱ्या कंपनींसोबत, दुसऱ्या एम-सी सोबत, एच-डी-एफ-सी एम-सीज वगैरे, तर मग चांगली कंपनी आहे. दुसऱ्या पियर्समध्ये पण तुम्ही कंपेअर करा. बट स्ट्राँग कंपनी आहे आय-सी-आय-सी-आय. व्हॅल्युएशन थोडंसं फक्त मोठं आहे. प्रीमियम साइज बाकी सगळं ठीक आहे. डिमांड अँड लिस्टिंग आउटलेट. आता हे तर आपल्याला तिकडेच समजेल ज्यावेळेस डिमांड आपल्याला ग्रे मार्केट्समध्ये आपल्याला अ, किती एक्स
सबस्क्राईब झालंय वगैरे ते बघता येईल. त्यावेळेसच आपण डिमांड समजता येईल. बट मार्केटमध्येच चर्चा तर आहे ह्या स्टॉकची. कारण का फंडामेंटल स्ट्राँग आहे. जे लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत ना, ते थोडासा वेट करतील असं मला वाटतंय लिस्टिंग झाल्यावर. आहे स्ट्राँग, पण प्रीमियममध्ये थोडंसं इम्पॅक्ट पडतोय. बट जे मोठे जे बिग प्लेयर्स आहेत ना, ते नाही विचार करणार. ते इन्व्हेस्ट करणार. नंतर काय आय-पी-ओ स्ट्रक्चर प्युअर नो कॅपिटल फ्रेश ओके. Shareholders. High retailers and the institutional interest. ओके. रिटेलर्सचा तर भरपूर इंटरेस्ट आहे या ह्याच्यामध्ये, असं ते अनालिसिस बोलतंय. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल इंटरेस्ट पण भरपूर आहे. फंडामेंटल स्ट्रॉंग आहे तर ऑब्व्हियसली सगळेच इंटरेस्ट घेणार. लिस्टिंग कुड शो इनिशियल अपसाईड. येस, फॉर शुअर वाटतंय. अपसाईडलाच द्यावी लागेल. कारण का स्ट्रॉंग ग्रोथ तर आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, कंपनी लिस्ट झाल्यानंतर काय इम्पॅक्ट होईल तो नाही माहिती. तो मार्केटच्या हातात आहे. तो कोणालाच माहित नाही. बट एक गोष्ट आहे की लिस्टिंगला गेन देऊन जाईल तो. लिस्टिंगला एक चांगलं गेन देऊन जाईल. द की रिस्क टू कन्सिडर. आता ह्यात रिस्क काय आहे? तर एएमसी फी स्ट्रक्चर कॅन बी अफेक्टेड बाय द रेग्युलेटरी चेंजेस. आता काही रेग्युलेटरी चेंजेस आणले मार्केटमध्ये, गव्हर्नमेंटनी काही रूल्स आणले किंवा सेबी किंवा कोणी असे रेग्युलेटरी जे आहेत मार्केट्सचे, त्यांनी जर काही गोष्टी चेंजेस आणल्या तर कंपनीला इम्पॅक्ट पडेल. बाकी कुठली रिस्क अजून आता ती दुसरी रिस्क आपण बघूया. बाकी रेग्युलेटरी रिस्क एक आहे, एक आहे मार्केट डिपेंडन्सी. अर्निंग टाइड टू AUM अँड द मार्केट परफॉर्मन्स. स्टॉक डाऊन टर्न्स रिड्यूस AMs अँड फीज. स्टॉक्समध्ये ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये डाऊन टर्न येतो, रिड्यूस आता AUM म्हणजे त्याची जी प्राइस असते ना, ती ज्यावेळेस डाऊन ट्रेंडला जाते तेव्हा त्यांचं फीजचं काहीतरी स्ट्रक्चर चेंज होतं असं त्यांचं हे आहे. सो व्हॅल्युएशन सेन्सिटिव्हिटी, व्हॅल्युएशन तर हायर आहे. एक्स्पेक्टेशन पण हाय आहे. बट एक कुठलीही छोटीशी चूक कंपनीची, चूक म्हणजे एक छोटासा क्वार्टरली रिझल्ट कमी झाला, तरी त्याचा इम्पॅक्ट स्टॉक प्राइसवर जास्त जोराने पडेल. कारण का स्टॉकची जी हे आहे ना व्हॅल्यू, ती जास्त ठेवलेली आहे. प्रीमियम जास्त ठेवलेलं आहे. सो दुसरं काय इंडस्ट्रियल अँड एक्झिक्युशन रिस्क. जे इंडस्ट्रियल रिस्क असतंच कधी-कधी. गव्हर्नमेंटनी अजून सांगितलं की टॅक्सेस वाढवतोय ह्याच्यात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. आता समजा 1.5 लाख पर्यंत तुमचं जर प्रॉफिट असेल म्युच्युअल फंडमध्ये, तर तुम्हाला काही टॅक्स लागत नाही त्या म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सवर. पण तेच जर त्यांनी केलं की 1 लाखाच्या वर तुम्हाला टॅक्स लागेल, तर मग त्याचा इम्पॅक्ट ह्याच्यावर पडतो. सो ह्याच रिस्क आहे. आता मग हे गुड आहे, बॅड आहे. तुमचं ट्रेडिंग स्टाईल काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. जसं की शॉर्ट टर्म लिस्टिंग जर तुम्हाला गेन पाहिजे असेल, म्हणजे तुम्ही एक शॉर्ट टर्म फक्त आय-पी-ओ गेन्स तुम्हाला करायचे असतील, तर मग तुम्हाला स्ट्रॉंग गेन भेटेल. असं अनालिसिस आहे. मीडियम टर्ममध्ये तुम्हाला कंडिशनल आहे. आपल्या मार्केट्सचं जसं की आपण रिस्क बघितल्या, ह्या रिस्कवर डिपेंड आहे की मिड टर्ममध्ये तुम्हाला प्रॉफिट किती देईल. मिड टर्म म्हणजे 1 इयर टू 3 इयर्समध्ये. शॉर्ट टर्म म्हणजे आय-पी-ओ गेन्स पण बोलता येईल किंवा मग 1 वर्षाच्या आतही बोलता येईल. लाँग टर्म गेन 5+ इयर्सच्या वर जर तुम्ही ही कंपनी होल्ड करताय, तर तुम्हाला ऑब्व्हियसली प्रॉफिट देईल. कारण का फंडामेंटल आत्तापर्यंत तरी स्ट्रॉंग आहे. लाँग टर्ममध्ये म्युच्युअल फंड्स फर्म स्ट्रॉंग आहेत, असं गव्हर्नमेंटचं डेटा दाखवतंय. सो हेच आहे प्रॉस अँड कॉन्स. आता एक तर चांगली गोष्ट आहे, मार्केट लीडर आहे, स्ट्रॉंग प्रॉफिटेबल आहे, डिस्ट्रिब्युशन चांगलं आहे. डिस्ट्रिब्युशन जसं की आउटलेट्स जास्त आहेत, म्हणजे बँक्स जास्त आहेत. त्यानंतर भरपूर जे ब्रांच आहेत ना, ते भरपूर वाढवत आहेत. तर मग त्याचाही त्यांना बेनिफिट्स भेटेल. त्यानंतर मग आरओई चांगला आहे, कन्सिस्टंट ग्रोथ आहे. त्यानंतर मग ॲसेट लाईट बिझनेस विथ द रिक्रुटिंग फी इन्कम. फीज इन्कम जी आहे ती दुसऱ्या कंपेअर केलीत ना, तर त्याच्यापेक्षा ह्याची फीस कमी आहे असं ते बोलतायत. बट
ते आता तुम्हालाच माहिती कारण का तुम्हीही बघता काय कशी फीस कमी आहे. काही बोलून पण ते चार्जेस लावतातच. कॉन्स रिच व्हॅल्युएशन तेच, की प्रीमियम हाय आहे. त्यानंतर रेग्युलेटरी फी स्ट्रक्चर, मार्केटमध्ये काही चेंजेस आणले गव्हर्नमेंटने एक्स-वाय-झेड. तर तेच कॉन्स आहेत, बाकी काही नाही. कन्क्लुजन. आता आपण कन्क्लुजन ह्या सगळ्या ओव्हरऑल ह्या गोष्टी बघितल्यानंतर काय कन्क्लुजनवर आलोय किंवा मग कन्क्लुजन काय येतंय? कंपनी चांगली आहे. हाय क्वालिटी स्टॉक आहे. व्हॅल्युएशन चांगलं आहे. पण प्रीमियम साइड जी आहे, ती फक्त थोडीशी इम्पॅक्ट करेल पब्लिकला. आय-पी-ओवाल्यांना आय-पी-ओ तर टाकणार सगळे. आय-पी-ओ घेऊन काढणार. पण नंतर ज्यावेळेस आय-पी-ओ आल्यानंतर एक बॅड न्यूज तिचं प्रीमियम उतरवणार. त्याची जी भीती असणार ना मनात, ती एक रिटेलरच्या मनात कायम असेल. सो तोच एक ड्रॉबॅक आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टरला त्याच्यासाठी फरक नाही पडणार. राहिले शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर. सो हेच आहे आपलं आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियलचं एनालिसिस एएमसी. सो ओव्हरऑल स्टॉक्स चांगला आहे. एज्युकेशन एज्युकेशनल पर्पजसाठी होती ही व्हिडिओ. तुम्हाला जर अजून व्हिडिओ हव्या असतील कुठल्या आय-पी-ओवर वगैरे तर कमेंट करा आणि भेटूया. थँक यू.